लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाच्या अपडेटवर आपण आज बोलणार आहे. ते म्हणजे बँक खाते कसे बदलायचे. अनेक लाडक्या बहिणींचं काय झालंय की त्यांचे पैसे ज्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत ते बँक खात्यातून ते पैसे कट होतात किंवा ते बँक खातं फोनपे गुगल पेला चालत नाही आणि त्यामुळे ते पैसे देखील काढताना अनेक महिलांना अडचणी येत असतात. म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असताना आम्हाला आमचे बँक खाते बदलायचे आहे, तर ते आम्ही कसे बदलू, ते वेबसाईटवर अपडेट कसं होणार किंवा आम्ही फॉर्म भरताना वेगळं खातं दिलं होतं तरी देखील आमचे पैसे दुसऱ्या बँक खात्यामध्ये जमा होतात आणि ते बँक खातं आम्हाला आता नको आहे आणि आम्ही बँक खाते बदलल्यास आमचे पैसे बंद होतील का, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचले जातील. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खाते बदलायला येऊ शकतं का, या प्रश्नाचं सर्वात पहिलं उत्तर आहे की हो. तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणारं बँक खातं अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमधून बदलू शकता. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची देखील गरज पडणार नाही. सोपी प्रोसेस असणार आहे. तर आधी याची माहिती जाणून घेऊया. हे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो लाभ वितरण आहे ते DBTच्या माध्यमातून केलं जातं. DBT म्हणजे तुमच्या आधार कार्डशी जे बँक खातं लिंक असतं त्या बँक खात्यावरती पैसे डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात. म्हणूनच मी जे पहिला प्रश्न बोललो त्याचं उत्तर यामध्ये असणार आहे की अनेक लाडक्या बहिणींनी एक उदाहरणासहित द्यायचं म्हटल्यास, समजा एका लाडक्या बहिणीने तिचा अकाउंट भरताना किंवा तिचा फॉर्म भरताना युनियन बँक ऑफ इंडियाचं बँक पासबुक दिलं होतं, परंतु तिला प्रत्यक्षात पैसे मात्र जमा होत आहेत ते तिला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा होत आहेत. मग असं का झालं तर लक्षात घ्या. यासाठीच जो DBTचा विषय आहे तो आपण या ठिकाणी सांगितला की हे जे पैसे आहे किंवा हे जे वितरण आहे ते फक्त DBTच्या माध्यमातून होत असतं आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जर पैसे बदलायचे झाले तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला तुमचे DBT चेंज करावं लागेल. आणि मग हे DBT चेंज कसं करायचं, तर यासाठी सर्वात छान किंवा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते बदलायचे. म्हणजे समजून घ्या, आता सध्या तुमचं समजा आधार कार्डला लिंक असलेलं बँक खातं हे युनियन बँक ऑफ इंडियाचं आहे, तर तुम्हाला महाराष्ट्र बँक किंवा तुम्हाला जी बँक पाहिजे त्या बँकेचं खातं लिंक करण्यासाठी काय करावं लागतं, तर तुमच्या सुरुवातीच्या बँकमधून तुमचं खातं हे डिसीड व्हावं लागतं किंवा अनलिंक व्हावं लागतं आणि मग ते तुमच्या नवीन बँकेमध्ये लिंक किंवा सीड होत असतं. ही एक प्रोसेस असते आणि हे झाल्यानंतर तुम्हाला पुढचा जमा होणारा हप्ता तुम्हाला ज्या बँकेमध्ये पाहिजे आहे त्या बँकेमध्ये पैसे जमा होत असतात. कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, पैसे तुमचे चालूच राहतात. तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण येत नाही, अडथळा येत नाही, पैसे जमा होण्यास देखील कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. यातूनही तुम्हाला एवढी जरी कामं करायची नसतील किंवा तुम्हाला एवढ्या अडचणी वाटत असतील तर यावर एक सोपा पर्याय असतो, ते म्हणजे IPPB. IPPB म्हणजे काय की इंडियन पोस्ट पेमेंट बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक. जेव्हा मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या पोस्ट पेमेंट बँकमध्ये एक तुमचं डिजिटल अकाउंट ओपन करता, तेव्हा तुमचं पोस्टातील खातं हे तुमच्या आधार कार्डला डायरेक्ट लिंक केलं जातं. लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता लागत नाही. तुम्ही एकदा तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं अकाउंट ओपन केल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये, जास्तीत जास्त किती 2 ते 3 दिवसात तुमचे पोस्ट ऑफिसचं खातं तुमच्या आधार कार्डला लिंक केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला जे पुढचे सर्व पैसे मिळतील हे तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्टाच्या खात्यामध्ये जमा होतील. तुमचे पोस्ट अकाउंट तुम्ही तुमच्या फोनपे असेल, गुगल पे असेल, सर्वत्र यूज करू शकता. तसेच फोनपेचं किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ऑफिशियल ॲप्लिकेशनवरून देखील तुम्ही सर्व काही ऑनलाईन पेमेंट अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, बँक खाते बदलण्याचं काहीच अवघड नाही. तुम्हाला 2ही पर्याय सांगितले आहेत मी. या 2ही पर्यायांचा तुम्हाला अवलंब करून तुम्ही तुमचे बँक खाते लगेच बदलू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत नाहीत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये डिजिटल अकाउंट जर तुम्ही ओपन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 200 रुपये भरावे लागतात. किती रुपये? 200 रुपये भरून तुमचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं ओपन होतं आणि ते खातं तुम्ही इझिली यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधीच्या बँकेचं बँक खातं अनलिंक किंवा डिसीड देखील करावे लागत नाही. यासाठी तुम्हाला जर तुमचे कोणते बँक खातं लिंक आहे किंवा कोणत्या बँकेत पैसे जमा होतात ते बदलायचं झाल्यास तुम्हाला NPCIच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागतं. NPCIची वेबसाईट असते आणि नॅशनल पेमेंटची कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही
तुमचे बँक खाते बदलू शकता, बँक खाते चेंज करू शकता, सर्व काही गोष्टी करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त NPCIच्या वेबसाईटवर जावं लागतं. त्या संदर्भात देखील तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे आधार कार्डला लिंक असलेलं बँक खातं बदलायचं कसं किंवा आधार कार्डला नवीन खातं लिंक कसं करायचं याबाबतची सविस्तर व्हिडिओ मोबाईलमधून आपण घेऊन येऊया. पाहिजे असल्यास फक्त तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तो